अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आपल्याबरोबर आहेत। संग्राम जगतापजी, आज तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तुमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांना भेटलात, काय भूमिका नक्की नेमकी मांडली? कारण की तुमच्या भूमिकेवरती अजित पवारांनी आक्षेप घेतलेला होता की पक्षाची लाईन आणि लेंथ ही शिवशाहू फुले आंबेडकरांची, तुम्ही मात्र हिंदुत्वाचा प्रखर प्रचार आणि प्रसार करताना पाहायला मिळतात। त्यावरती तुमच्याच पक्षातल्या अनेक आमदारांनी आक्षेप घेतलेत, त्यावरती अजित पवारांनी तुम्हाला भेटीला बोलवलं? नाही, आम्ही अजितदादांनी बोललो होतो, पण दिंड्यांमुळे आम्ही येऊ शकलो नाही। त्यामुळे आज आम्ही त्यांची भेट घेतली, त्यांची सविस्तर चर्चा झाली, ते त्याच्यावरती त्यांचं ते बोलतील तुम्हाला काय असेल सविस्तररित्या। परंतु पक्षाची विचारधारा ही पुरोगामी आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची, तुम्ही मात्र प्रखर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतायत, याच्यावरती मात्र अजित पवारांची नाराजी आहे, पक्षातल्या आमदारांची नाराजी आहे, यावरती तुमचं स्पष्टीकरण काय? स्पष्टीकरण एवढंच आहे की आम्ही काही ते विचारधारेच्या बाहेर नाही आहेत, बाकीचं सविस्तर जे असते ते दादा त्याच्यावरती बोलतील, ते काय मी बोलणार त्याच्यावर उचित ठरणार नाही। परंतु अलीकडेच तुमची ही सगळी वक्तव्य होती की जहाँ दिखेगा लांड्या वहाँ चलेगा दांड्या, जहाँ दिखेगा अली वहाँ चलेगा आएगा बजरंग बली, तुम्ही अशी वक्तव्य तुम्ही अक्कलकोटच्या सभेत केलात, त्यानंतर पुन्हा अहिल्यानगरची सभा झाली, पाथर्डीची सभा झाली, अशा अनेक सभांमधून तुमची ही वक्तव्य येतात आहेत, याच्यावरती तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात का हिंदुत्वाच्या? असं मी तुम्हाला सांगितलं की दादांशी या बाबतीमध्ये जसं भेट झाली नव्हती, दादांची भेट आज घेतलेली आहे, आणि त्यामुळे याच्या बाबतीतलं जे काय असेल ते दादा बोलतील त्या बाबतीमधलं। परंतु ही हिंदुत्वाची जी प्रचार बाकीचं फार त्याच्यावर मी काही या ठिकाणी बोलणार नाही, पण जे असेल ते दादा बोलतील आपल्याला। परंतु ही तुमची जी लाईन लेंथ आहे हिंदुत्वाची, ती कंटिन्यू तुमची ही पुढे अशीच चालू राहणार का? ज्या पद्धतीने बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की याच्यावरती बाकीचे दादा बोलतील, जिथं काही अडचणी असतात त्या प्रकारे तिथं ते असताच विषय, पण ह्याच्या बाबतीतले जे पार्टी लेवलचा विषय असेल की काम दादांच्या माध्यमातून चालू आहे, आणि त्या पद्धतीने दादा त्या बाबतीत तुम्हाला बोलू शकतील। या बाबतीत तुम्ही कायम हिंदुत्वाच्या भूमिकेवर तुम्ही कायम आहात का? की मी तुम्हाला तेच सांगितलं की या सगळ्या घडामोडींवरती आपल्याला दादांच्या बाबतीमध्ये दादा या ठिकाणी आपल्याला भूमिका मांडतील। परंतु एक शेवटचाच प्रश्न आहे माझा की तुम्ही हिंदुत्ववादीच्या भूमिकेत आहात, तुम्ही ती भूमिका पुढे कंटिन्यू ठेवणार आहात का? जसं मी तुम्हाला सांगितलं या बाबतीमध्ये सगळ्या बाबतींमध्ये की तुम्हाला दादा त्या बाबतीमध्ये भूमिका असेल, मत असेल ते सांगतील। शेवटी आम्हाला पार्टी म्हणून त्यांच्याशी आम्ही बांधलेलो आहोत, आणि त्यांच्याशी आम्ही जे काही बोलायचं असेल सविस्तररित्या, जे मांडायचं असेल आम्ही त्यांना मांडलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं हे काही उचित ठरणार नाही। परंतु शेवट मी तुम्हाला जे सांगितलं एका वाक्याचं सांगितलं, त्यामुळे मी काय फार त्याच्यावरती बोलू शकत नाही। जे बोलायचं दादा तुम्हाला बोलतील, आम्हाला शेवटी आम्ही त्यांच्याशी बांधलेलो आहोत, त्यामुळे आम्ही त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी एवढी सविस्तर बातचीत केली। संग्राम जगताप होते, त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझी भूमिका अजित पवारांकडे आज मांडलेली आहे, त्यामुळे अजित पवारच या सगळ्या संदर्भात माध्यमांमध्ये येऊन स्पष्टोक्ती देतील, कारण की मी अजित पवारांच्या पुढे जाऊन बोलणं योग्य नाही, त्यामुळे मी माझी जी काही भूमिका आहे ती अजित पवारांसमोर मांडली आहे, आणि तीच भूमिका मी पुढे मांडेन, असं मत जे आहे ते आमदार संग्राम जगताप यांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगंडी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।